संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी ऐश्वर्या। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात एका विवाहित महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे। सुनीता दादाराम शेंडे वय 33 राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवार रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर याने अज्ञात कारणामुळे सुनीता शेंडे यांच्या डोक्यात, पोटात, छातीवर आणि हातावर चाकूने वार केले। यात सुनीता शेंडे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मयत महिलेचे पती दादाराव निवृत्ती शेंडे वय 37 व्यवसाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन राहणार शेंडे वस्ती निमगाव केतकी यांनी फिर्याद दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।